Hello dear students, welcome back to our channel. Today we are going to learn 2.3 a wall magazine for your class. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण 2.3 अ वॉल मॅगझिन फॉर युअर क्लास या पाठाचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओंची माहिती मिळेल. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. Students of 6A bubbled with enthusiasm all the time. तर शाळेतले 6वी अ चे विद्यार्थी अतिशय उत्साहाने फुलले होते. बी इट स्पोर्ट्स, हॉबीज और स्टडीज. मग ते काहीही असो, स्पोर्ट्स, हॉबीज, त्यांचे छंद आणि अभ्यासात सुद्धा ते खूप उत्साहाने पुढे होते. दिस इयर दे सरप्राइज द रेस्ट ऑफ द स्कूल बाय ब्रिंगिंग आउट अ वॉल मॅगझिन. तर त्यांनी वॉल मॅगझिन ही जी आयडिया आहे ती आणून पूर्ण शाळेला सरप्राईज केलं होतं. The idea became so popular that soon there were unique wall magazines in almost every class in the school. मग ही आयडिया इतकी पॉप्युलर झाली की शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये विविध युनिक वॉल मॅगझिन्स दिसायला लागले. This is what class 6A did to plan and prepare their wall magazine. तर यामुळेच 6Aच्या 6वी अ च्या विद्यार्थ्यांनी वॉल मॅगझिन तयार करण्याचा प्लॅन केला. First, the students and the class teacher of 6A brought several children's magazines and pages of children's sections in periodicals and newspapers to the classroom. सर्वात अगोदर 6वी अ च्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या क्लास टीचरनी काय काय आणलं तर चिल्ड्रन्स मॅगझिन्स, तसेच पेरियॉडिकल्स आणि न्यूजपेपर आणले आणि मुलांसाठी जे सेक्शन होते ते पाहण्यासाठी त्यांनी हे सगळं साहित्य आणलं होतं. दे स्टडीड द कॉन्टेंट्स टू सी व्हॉट ऑल वॉज इन्क्लुडेड इन दी मॅगझिन्स. मग त्यांनी या सर्व कंटेंट्सचा या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यामध्ये काय काय कंटेंट आहे याचे निरीक्षण केले. देअर वॉज अ ट्रेमेंडस व्हरायटी. त्यामध्ये त्यांना खूप प्रकारचे विविध व्हरायटीचे टॉपिक्स आढळून आले. तर त्यात काय काय होतं, स्टोरीज, पोएम्स, पझल्स, रिडल्स, क्राफ्ट आयडियाज, इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स, इंटरेस्टिंग टिडबिट्स ऑफ इन्फॉर्मेशन, त्यानंतर जोक्स, बोर्ड गेम्स, बुक रिव्ह्यूज, क्विझेस, स्टडी टिप्स, हेल्थ टिप्स अँड इवन रेसिपीज. तर एवढ्या प्रकारचे टॉपिक्स त्या मॅगझिनमध्ये होते आणि तसेच पेरियॉडिकल्स आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा होते. देअर वेअर ऑल्सो कॉलम्स अबाउट स्टुडंट्स. आणि स्टुडंटसाठी सुद्धा काही कॉलम्स त्यात दिलेले होते. तर त्यामध्ये अचिव्हमेंट आणि डाऊट्स आणि प्रॉब्लेम्स याविषयी ते कॉलम होते. These columns were run with the help of teachers or parents. तर हे कॉलम टीचर आणि पॅरेंट्सच्या मार्गदर्शनाने चालवले जात होते. आफ्टर स्टडिंग ऑल दी मटेरियल अ डिस्कशन वॉज हेल्ड इन दी क्लास टू चूज सेक्शन फॉर देअर ओन मॅगझिन. इट वॉज डिसाइडेड दॅट. तर मग या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपल्या मॅगझिनमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी घ्यायच्यात किंवा कोणते टॉपिक्स घ्यायचे याबद्दल त्यांनी डिसिजन घेतला. तर पुढे त्यांनी दिलेलं आहे की त्यांनी काय डिसाईड केलं. देअर वूड बी ॲटलिस्ट 4 इश्यूज ऑफ दी मॅगझिन. तर त्यांनी असं ठरवलं की आपल्या स्वतःच्या क्लासच्या मॅगझिनसाठी ॲटलिस्ट 4 टॉपिक असतील. देअर वूड बी अ सेपरेट टीम फॉर इच इश्यू. प्रत्येक टॉपिकसाठी एक सेपरेट टीम असेल. द टीम वूड हॅव an editor
1 or 2 सब एडिटर्स, तर एक एडिटर असेल, एक सब एडिटर असेल. त्यानंतर इलस्ट्रेटर्स, आर्टिस्ट अँड रायटर्स, दोज हू ॲक्च्युअली कॉपी और टाईप द इश्यू इन ब्युटिफुल लेटर्स. तर मग एक एडिटर असेल, एक सब एडिटर असेल, त्यानंतर एक आर्टिस्ट असेल आणि एक लेखक असेल त्यामध्ये, जेणेकरून तो जो टॉपिक आहे तो खूप छानपणे ब्युटिफुल लेटर्समध्ये लिहू शकतील आणि त्याला डेकोरेट करू शकतील. एनीवन इन द क्लास वुड सेंड कॉन्ट्रीब्युशन टू द इश्यू. मग क्लासमधले कोणीही विद्यार्थी त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. म्हणजे त्यांना जो टॉपिक आवडेल त्या टॉपिकसाठी ते कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात. द एडिटर्स वुड सिलेक्ट द आर्टिकल्स टू बी इन्क्लुडेड अँड देअर डिसिजन वुड बी फायनल. तर मग विद्यार्थ्यांकडून विविध टॉपिकवर जे आर्टिकल्स येतील त्या आर्टिकलचं सिलेक्शन हे कोण करेल, तर एडिटर करेल आणि त्याचा जो डिसिजन असेल तो फायनल असेल. दस देअर वुड बी 4 डिफरंट टीम्स टू वर्क ऑन दी 4 इश्यूज. या 4 टॉपिकवर 4 टीम त्यांनी ठरवल्या. कॉलम्स रेग्युलर फीचर्स इन ऑल 4 इश्यूज वेअर प्लॅन विथ दी हेल्प ऑफ क्लास टीचर. तर मग या त्यांच्या क्लास टीचर्सच्या हेल्पने त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं. अपार्ट फ्रॉम दी एडिटोरियल टीम्स, more groups were made to run columns like craft ideas, recipes, I need help. मग एडिटोरियल टीमच्या मदतीने काही ग्रुप्स क्रिएट करण्यात आले आणि त्यांना क्राफ्ट आयडियाज, रेसिपीज, आय नीड हेल्प अशा प्रकारचे कॉलम रन करण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. इट वॉज दी जॉब ऑफ दीज ग्रुप्स टू कलेक्ट मटेरियल फॉर देअर रिस्पेक्टिव्ह कॉलम. मग या ग्रुप्सचं काय काम होतं, तर त्यांना जो कॉलम मिळालेला आहे त्या कॉलमच्या बाबतीत त्यांना इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची होती. विथ दी टीचर्स हेल्प अ प्रॉमिनंट प्लेस वॉज फिक्स टू डिस्प्ले द मॅगझिन इन दी क्लासरूम. क्लास टीचरच्या मदतीने त्यांनी ते मॅगझिन कुठं फिक्स करायचं याबद्दल डिसिजन घेतला. अ लॉंग डिस्कशन वॉज हेल्ड टू चूज अ गुड नेम फॉर द मॅगझिन. आणि मॅगझिनला काय नाव द्यायचं तर याबद्दल त्यांचं डिस्कशन झालं. आर यू टेम्प्टेड टू डू समथिंग सिमिलर फॉर युअर ओन क्लास? व्हॉट आर यू वेटिंग फॉर? गो अहेड. मग तुमच्या क्लाससाठी सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचं मॅगझिन बनवू शकता. तर मग वाट कसली पाहताय, तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं मॅगझिन बनवा. ऑन दी नेक्स्ट फ्यू पेजेस यू विल फाइंड सम स्पेसिमन्स फ्रॉम दी वॉल मॅगझिन ऑफ 6A. मग 6A 6वी अच्या विद्यार्थ्यांनी जे मॅगझिन तयार केलं होतं त्याबद्दल आपल्याला काही नमुने आता पुढे दिलेले आहेत, तर ते आता आपण पाहणार आहोत. वी आर शुअर यू कॅन क्रिएट इवन मोर इंटरेस्टिंग पेजेस. तर अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग पेजेस तुम्हीसुद्धा तयार करू शकता. इफ यू यूज युअर ओन आयडियाज अँड टॅलेंट्स. आणि तुमचं टॅलेंट आणि तुमच्या आयडिया तुम्ही यामध्ये यूज करायच्या आहेत. आता पाहूया आपण 6वी अच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मॅगझिनमध्ये काय काय घेतलेलं आहे. तर पहिला टॉपिक आहे जोक्स. तर पहा या जोकमध्ये काय म्हटलं आहे. टीचर, वॅली व्हाय आर यू लेट? वॅली तू उशिरा का आलास? वॅली द ट्रेन हॅड अ फ्लॅट टायर. वॅली म्हणतो आहे की रेल्वेचं टायर जे आहे ते पंक्चर झालं होतं किंवा त्याचं टायर फ्लॅट झालं होतं. व्हॉट आर द 3 वर्ड्स मोस्ट ऑफन यूज्ड बाय स्टुडंट. तर विद्यार्थ्यांकडून सर्वाधिक यूज केला जाणारा शब्द कोणता आहे? तर टीचर ॲज द क्लास. टीचरने विद्यार्थ्यांना विचारलं. आय डोंट नो साय अ स्टुडंट. तर एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं की आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही. दॅट्स करेक्ट सेड द टीचर. मग टीचर म्हणाला की अगदी बरोबर, हाच तो शब्द आहे की आय डोंट नो. म्हणजे बऱ्याचदा टीचर स्टुडंट्सला काही प्रश्न विचारतात आणि स्टुडंट्सचं बऱ्याचदा उत्तर काय असतं तर आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही. व्हाय डीड द टीचर विअर सनग्लासेस. म्हणजे टीचरने सनग्लासेस का घातले आहेत? बिकॉज ही स्टुडंट्स वेअर सो ब्राईट. तर येथे ब्राईट हा शब्द हुशार म्हणून नाही घेतला आहे, तर तो जोक क्रिएट करण्यासाठी ब्राईट म्हणजे
जसं एखादा लाईट अतिशय ब्राईटपणे चमकतो आणि त्याचा ताण आपल्या डोळ्यांना पडतो किंवा सूर्याचा ताण आपल्या डोळ्यांना पडतो, अशा प्रकारचा ब्राईट, अशा प्रकारे हा शब्द येथे घेतलेला आहे. टीचर, आय विश यू हॅड पे अ लिटिल अटेन्शन. स्टुडंट, आय एम पेईंग ॲज लिटिल अटेन्शन ॲज पॉसिबल. ओके, तर हा एक जोक आहे. डॅड, हाऊ डिड यू फाइंड युअर मॅथ्स एक्झाम. हाऊ डिड यू फाइंड म्हणजे इथे फाइंड म्हटलेलं आहे, मॅथ्स एक्झाम. सन, अनफॉर्च्युनेटली इट वॉजंट लॉस्ट. मुलगा म्हणत आहे की ते काही हरवले नव्हतं. टीचर, युअर डॉटर्स ओनली 5 अँड शी कॅन स्पेल हर नेम बॅकवर्ड्स. टीचर म्हणत आहे की तुमची मुलगी फक्त 5 वर्षाची आहे आणि ती तिचं नाव जे आहे ते उलटं बोलते किंवा त्याचं स्पेलिंग जे आहे ते उलटं लिहिते. वाय दॅट्स रिमार्केबल. तर असं का. तर आई म्हणते आहे, मदर, येस वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ हर, की आम्हाला तिचा अभिमान आहे. टीचर म्हणतात, अँड व्हॉट इज युअर डॉटर्स नेम. आणि तुमच्या मुलीचं नाव काय आहे. तर मदर म्हणते आहे की ॲना. म्हणजे पहा, हा शब्द पुढून वाचला काय मागून वाचला काय तर तो सेमच आहे, म्हणून अशा प्रकारे येथे डिस्कशन केलेलं आहे. फन विथ वर्ड्स. विच बर्ड कॅन लिफ्ट द हेविएस्ट वेट्स. द क्रेन. तर पहा, इथे क्रेनला बर्ड म्हटलेलं आहे. व्हॉट कॅन यू सर्व बट नेवर ईट. अ टेनिस बॉल. तर टेनिस खेळताना आपण सर्व असं म्हणतो ना, त्यामुळे येथे असं म्हटलेलं आहे. व्हॉट जॅम कॅन यू ईट. अ ट्रॅफिक जॅम. सॉरी, व्हॉट जॅम कांट यू ईट. असं कोणतं जॅम आहे की ते तुम्ही खाऊ नाही शकत, तर ट्रॅफिक जॅम. व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन अ हंग्री पर्सन अँड ग्रीडी पर्सन. तर हंग्री पर्सन आणि ग्रीडी पर्सनमध्ये काय डिफरन्स आहे. वन longs to eat and the other eats too long. Science corner. Why do water tin sheets became hot in the sun but not a tree. पाणी आणि पत्रा उन्हामध्ये गरम होतात परंतु झाडे गरम होत नाहीत, असं का. वॉटर अँड टीन शीट्स आर नॉन लिव्हिंग. वॉटर म्हणजे पाणी आणि पत्रा हे काय आहे तर निर्जीव वस्तू आहे. when they receive heat, they get heated according to their properties and may even change the state in which they are. निर्जीव वस्तूंना जर त्यांना हीट मिळाली तर ते त्यांच्या प्रॉपर्टीजनुसार उष्णता शोषून घेतात आणि कदाचित त्यांचा आकारसुद्धा बदलतो. वॉटर टर्न्स इनटू वेपर म्हणजे त्यांची जी स्टेट आहे ती चेंज होते. जसं की पाण्याची वाफ होते, पाणी गरम झाल्यावर पाण्याची वाफ होते. अँड इवन टीन शीट्स मेल्ट ॲट ए व्हेरी हाय टेम्परेचर. आणि जे पत्रे आहेत ते अतिशय उष्ण तापमानाला वितळू शकतात. दे डू नॉट मेक एनी अटेम्प्ट्स टू कूल देमसेल्फ. ते निर्जीव असतात त्यामुळे त्यांना स्वतःची थंड करण्याची जी क्षमता आहे ती नसते. But you know that bodies of living things carry out different processes that help them to survive or to adapt to their surroundings. परंतु जे सजीव असतात त्यांना स्वतःचं तापमान कमी जास्त करण्याची क्षमता असते आजूबाजूच्या वातावरणाप्रमाणे. प्लांट्स कॅरी आउट अ प्रोसेस कॉल्ड ट्रान्सपिरेशन. तर प्लांट्सला सुद्धा अशी प्रोसेस असते, त्याला ट्रान्सपिरेशन असे म्हणतात. इन दिस प्रोसेस वॉटर इज ॲब्झॉर्ब बाय द रूट्स अँड दी सेंट अप थ्रू द स्टीम्स. मग झाडाची प्रोसेस कशी असते की ते जमिनीतील पाणी मुळ्यांद्वारे शोषून घेतात आणि खोडाकडे पाठवतात. अप टू द लिव्स आणि खोडाकडून ते झाडाच्या पानांकडे पाठवले जाते. ऑन दी अंडर साईड ऑफ लिव्स देअर आर पोअर्स कॉल्ड स्टोमाटा. तर झाडांची जे पानं असतात त्यांना खालच्या बाजूने काही सूक्ष्म बारीक बारीक होल्स असतात, त्यांना आपण स्टोमाटा असे म्हणतो. प्लांट्स यूज अप सम ऑफ द वॉटर दे ॲब्झॉर्ब अँड द रेस्ट इज गिवन आउट थ्रू
दिस टोमॅटो. आणि जे प्लांट्स असतात ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतात आणि जे उरलेलं पाणी असतं ते या टोमॅटो त्या बारीक छिद्रांवाटे बाहेर पडतं. दिस प्रोसेस हेल्प्स प्लांट्स टू कूल देमसेल्फ. आणि या प्रोसेसमुळेच झाडांना स्वतःला थंड करता येतं. यू मस्ट ऑल्सो अ सिमिलर प्रोसेस टू कूल देमसेल्व्स. मग मानवाला सुद्धा अशा प्रकारची प्रोसेस निसर्गाने दिलेली आहे की जेणेकरून ते स्वतःचं शरीर स्वतःच थंड करू शकतं. कॅन यू गेस व्हॉट इज इट? तुम्ही गेस करू शकता का की ती प्रोसेस कसली आहे? येस, स्वेटिंग. स्वेटिंग म्हणजे काय तर घाम येणे. म्हणजे ज्यावेळी आपल्याला घाम येतो त्यावेळी आपल्या शरीराचं तापमान हे मेंटेन होत असतं. ऑल्सो यू नो दॅट बिग ट्रीज हॅव ट्रंक्स. द ट्रंक्स कन्सिस्ट ऑफ वूड. वूड इज नॉट अ गुड कंडक्टर ऑफ हीट. तर तुम्ही मोठे मोठे झाड पाहिले असतील तर त्यांनासुद्धा ट्रंक्स म्हणजे पारंब्या असतात. तर या ट्रंक्स जे की हीटचं बॅड कंडक्टर आहे. म्हणजे ते वूड जे आहे, लाकूड जे आहे ते उष्णतेचं वहन करू शकत नाही. म्हणून त्याला आपण बॅड कंडक्टर, हीटचं बॅड कंडक्टर म्हणतो. यू मे रिलेट दिस इन्फॉर्मेशन विथ व्हॉट इज गिवन इन युअर सायन्स टेक्स्टबुक. तर ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या सायन्सच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा सापडेल. रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली हीट स्टेट्स ऑफ मॅटर. तर ही माहिती तुम्हाला कशात मिळेल तर हीट स्टेट्स ऑफ मॅटर या टॉपिकमध्ये सापडेल. तर आता पुढे काही प्रश्न दिलेले आहेत. सम क्वेश्चन्स फॉर दी नेक्स्ट इश्यूज. म्हणजे पुढे काही नेक्स्ट इश्यूसाठी काही प्रश्न दिलेले आहेत. वाय डू द सन अँड मून चेंज देअर साईज. तर सन किंवा मून त्यांची साईज का चेंज करतात. हाऊ कॅन वी सी मेनी चॅनल्स ऑन दी सेम टी व्ही सेट. तर एकाच टी व्ही सेटवर आपण विविध प्रकारचे चॅनल कसे पाहू शकतो, ते कसं काय येतात. वाय डू वी सी वन इमेज वेन वी हॅव टू आईज. आपल्याला 2 डोळे असूनसुद्धा आपण एकच इमेज का पाहू शकतो. तर याबद्दल उत्तर तुम्ही शोधायची आहेत. तर पहा, आता पुढील टॉपिक आहे आय एम कन्फ्यूज प्लीज हेल्प. तर हा कॉर्नर जो आहे तो स्टुडंट्ससाठी आहे आणि येथे एक मुलगी आहे, तिने काहीतरी हेल्प मागितलेली आहे. माय बेस्ट फ्रेंड इज इग्नोरिंग मी दिस इयर. तर ती म्हणते की माझी जी बेस्ट फ्रेंड आहे ती मला यावर्षी इग्नोर करत आहे, माझ्याकडे लक्ष देत नाही किंवा मला टाळते. आय फील अँग्री अँड अनहॅपी अबाउट इट. मग मला त्याबद्दल दुःख होतं आहे, मी अनहॅप्पी आहे आणि मला त्याबद्दल चिडचिड होते आहे. बट आय स्टील थिंक ऑफ हर ॲज माय बेस्ट फ्रेंड. परंतु तरीही मी तिला अजून माझी बेस्ट फ्रेंड्स मानते. वाय इज शी डुईंग दिस टू मी. मग ती असं का वागत आहे. आय एम कन्फ्यूज प्लीज हेल्प. तर मग मला समजत नाही आहे की ती माझ्याशी असं का वागते, त्यामुळे मी कन्फ्यूज आहे. तर कृपया मला मदत करा. एक्सपर्ट ॲडवाईस फ्रॉम सिनियर फ्रेंड्स. तर सिनियर फ्रेंड्सकडून येथे काहीतरी ॲडवाईस दिलेली आहे, तर ती आपण आता बघू. डोंट वी ऑल फील दिस सेम समटाईम ऑर अदर. म्हणजे आपल्याला असं बऱ्याच वेळा वाटत नाही का की बऱ्याच वेळा असं काहीतरी आपल्याला जाणवतं, आपल्याला फील होतं. डोंट वरी. तर काळजी करू नका. लेट्स सी व्हॉट वी कॅन डू. तर आपण काय करू शकतो याबद्दल आता आपण पाहू. फर्स्ट प्लीज थिंक अबाउट इट विदाऊट गेटिंग अपसेट. तर अपसेट न होता याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. इज शी रिअली इग्नोरिंग यू. तर मग खरंच ती तुला इग्नोर करत आहे का. व्हॉट आर दी थिंग्स दॅट यू यूज टू डू टुगेदर. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही सोबत करायचे अगोदर. बट डोंट डू एनी मोर. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुम्ही सोबत करायचे पण आता नाही करत, आता त्या गोष्टी करणं सोडून दिलेलं आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल सिटिंग ऑन दी सेम बेंच. म्हणजे आता पहा पुढे उदाहरणं दिलेली आहेत.
म्हणजे तुम्ही पूर्वी एकाच बेंचवर बसायचे का? हॅविंग युअर टिफिन टुगेदर म्हणजे तुम्ही एकत्र डबा तुमच्या शेअर करायचे, खायचे का? कमिंग टू स्कूल और गोईंग बॅक होम टुगेदर अँड सो ऑन, की तुम्ही शाळेत एकत्र यायचे आणि घरी एकत्र जायचे. या गोष्टी तुम्ही अगोदर करायचे का, ज्या की आता नाही करत आहेत? इफ यू स्टील डू मोस्ट ऑफ दिस थिंग टुगेदर, यू मे बी रॉंग इन थिंकिंग दॅट इज शी इज इग्नोरिंग यू. तर मग या जर गोष्टी आहेत, या जर गोष्टी तुम्ही आतासुद्धा करत असाल, तर तुमचा हा विचार करणं चुकीचं आहे की ती तुम्हाला इग्नोर करत आहे. यू कॅन टॉक टू हर अबाउट इट. मग याबद्दल तुम्ही तिच्याशी बोलू शकता. फाइंड आउट इफ यू हॅव हर्ट इन सम वे, इफ देअर इज अ मिसअंडरस्टँडिंग अँड दॅट इज व्हाय शी इज नॉट ॲज वॉर्म टुवर्ड्स यू ॲज शी वॉज बिफोर. तर मग तुम्ही अशा गोष्टी शोधून काढा ज्या की कधी तुम्ही तिला कोणत्या गोष्टीवरून हर्ट केलं आहे का? तुम्ही एखाद्या वेळेस तिला हर्ट केलं असेल आणि तुम्हाला आठवत नसेल, तर अशा गोष्टी तुम्ही आठवून पहा, जेणेकरून तिचा जो काही गैरसमज झालेला आहे तो तुम्ही दूर करू शकाल. इफ दॅट इज सो, यू कॅन सिम्पली से सॉरी अँड शी विल इमिजिएटली बी फ्रेंड्स विथ यू अगेन. तर तुम्हाला जर असं आढळून आलं की तुम्ही तुमच्या मैत्रिणीला दुखावलेलं आहे, तर त्याबद्दल तुम्ही तिला सॉरी म्हणू शकता, जेणेकरून ती पूर्वीसारखीच तुमची परत बेस्ट फ्रेंड होईल. ॲज शी मेड न्यू फ्रेंड्स, तिने नवीन फ्रेंड्स केलेले आहेत का, जेणेकरून त्यामुळे तुम्हाला जेलस वाटतं आहे आणि सॅड वाटतं आहे की माझी बेस्ट फ्रेंड आता त्यांची बेस्ट फ्रेंड आहे, असं तुम्हाला वाटतं आहे का? वेल, यू कॅन ऑलवेज बी फ्रेंड्स विथ हर न्यू फ्रेंड्स. तर मग तिच्या जे न्यू फ्रेंड्स आहे त्या फ्रेंड्ससोबत तुम्हीसुद्धा मैत्री करू शकता. युअर फ्रेंड मे ॲप्रिशिएट इट, मग तिलासुद्धा छान वाटेल. इफ युअर लास्ट इयर्स बेस्ट फ्रेंड हॅज रिअली स्टार्टेड इग्नोरिंग यू विदाऊट एनी रिझन, डू नॉट कीप रूटिंग अबाउट इट. जर तुमची मागच्या वर्षाची बेस्ट फ्रेंड आता तुम्हाला इग्नोर करत आहे काही कारणाशिवाय, तर त्याबद्दल विचार करत बसू नका. यू कॅन मेक फ्रेंड्स विथ अदर्स, तुम्ही इतर मुलामुलींसोबत फ्रेंडशिप करू शकता. मे बी आफ्टर अ फ्यू डेज युअर ओल्ड फ्रेंड विल ऑल्सो बी क्लोज टू यू वन्स अगेन. आणि मग तिलासुद्धा असं वाटेल की आता तुम्ही दुसऱ्या मुलांसोबत फ्रेंडशिप केलेली आहे आणि आता तुम्ही तिचे फ्रेंड नाही राहिले, तर ती पुन्हा तुमच्याशी मैत्री करेल, परत तुमच्याशी क्लोज होईल. राईम अँड रिदम. तर येथे आपल्याला काही पोएम्स दिलेले आहेत. द लिटिल रोज ट्री, एका गुलाबाच्या छोट्या झाडाबद्दल ही पोएम येथे दिलेली आहे. एव्हरी रोज ऑन दी लिटिल ट्री इज मेकिंग अ डिफरंट फेस ॲट मी. तर गुलाबाचं जे झाड आहे त्या झाडावरचं प्रत्येक फूल हे मला एक वेगळं भासत आहे. सम लुक सरप्राईज वेन आय पास बाय अँड अदर्स ड्रू बट दे आर शाय. तर कवीला काही फुलं ज्यावेळी पोएट तिकडून पास होतो, त्या झाडाकडून पास होतो, तेव्हा त्याला काही फुलं हे सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित झालेले दिसतात, तर काही हे लाजत आहेत असं वाटतं. दीज टू हुज हेड्स टुगेदर प्रेस टेल सिक्रेट्स आय कुड नेवर गेस. काही फुलं असं वाटतं की ते एकमेकांशी बोलत आहेत, एकमेकांना काहीतरी सिक्रेट सांगत आहेत, पण पोएट ते काही गेस करू शकला नाही. सम हॅव देअर हेड्स थ्रोन बॅक टू सिंग अँड ऑल दी बर्ड्स आर लिसनिंग. मग काही फुलं असं वाटतात की ते सिंगिंग करत आहेत, गाणं म्हणत आहेत, आणि ज्या काही बर्ड्स आहेत, कड्या आहेत, ते गाणे ऐकत आहेत असं वाटतं. आय वंडर इफ द गार्डनर नोज or if he calls each just a rose. Rachel Field. This poem is written by Rachel Field. Lyrics. Did you ever see a horse fly, a horse fly, a horse fly? Did you see
डिड यू एवर सी अ हॉर्स फ्लाय फ्लाय. तर येथे काय म्हटलेलं आहे की कधी तुम्ही हॉर्स फ्लाय पाहिलेला आहे का, म्हणजे घोडा उडताना पाहिलेला आहे का, अ हॉर्स फ्लाय. तर इथे सुद्धा एक माशी दाखवली आहे, तिला हॉर्स फ्लाय असं म्हटलं जातं की हॉर्स फ्लाय तुम्ही पाहिली आहे का. डिड यू एवर सी अ पेन स्टँड. कधी तुम्ही पेन स्टँड पाहिलं आहे का, अ पेन स्टँड. डिड यू एवर सी अ पेन स्टँड. So you can use these funny phrases in the place of horsefly or pen stand. Enjoy puns different meanings. तर पुढील काही शब्द आपण या हॉर्सफ्लायच्या किंवा पेन स्टँडच्या जागी टाकून ही कविता पुन्हा म्हणू शकतो. तर काय शब्द आहेत, शूलेस, हेअरपिन, टूथपिक, आय ड्रॉप, नेकटाय, आयलॅश, यार्डस्टिक, इयरड्रम. तर अशा प्रकारे हे शब्द तुम्ही हॉर्सफ्लायच्या जागी टाकून म्हणून पहा. वन ब्राईट डे, अ हँड क्लॅपिंग राईम. वन ब्राईट डे इन द मिडल ऑफ नाईट, 2 डेड सोल्जर्स गॉट अप टू फाईट. तर पहा या कवितेमध्ये विरोधाभास दाखवलेला आहे की एका मध्यरात्री काय झालं की एक दिवस उजाडला. 2 डेड सोल्जर्स गॉट अप टू फाईट म्हणजे 2 मेलेले सैनिक परत फाईट करण्यासाठी उठले. तर अशा प्रकारचा विरोधाभास इथं आहे की मध्यरात्री कसा काही दिवस उजाडू शकतो किंवा जे मेलेले सैनिक आहेत ते परत जिवंत होऊन परत लढण्यासाठी कसं काय उठू शकतात. तर पुढे पहा काही ओळी अजून दिलेल्या आहेत. बॅक टू बॅक दे फेस्ड इच अदर, ड्रीव देअर स्वर्ड्स अँड शॉट इच अदर. मग त्यांनी काय केलं की ते लढण्यासाठी उठले आणि बॅक टू बॅक त्यांनी समोरासमोर ते उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या स्वर्ड्स तलवारी काढल्या आणि प्रत्येकाला एकमेकांशी ते लढू लागले. अ डेफ पोलिसमॅन हर्ड द नॉईज म्हणजे एक जो बहिरा पोलिसमॅन होता त्याने हा नॉईज ऐकला. अँड रॅन टू सेव्ह द 2 डेड बॉईज आणि त्या 2 मेलेल्या सैनिकांना वाचवण्यासाठी तो धावला. इफ यू डोंट बिलीव्ह दिस लाय इज ट्रू. जर तुमचा विश्वास बसत नसेल की हे खरं आहे, आस्क द ब्लाइंड मॅन ही सॉ इट टू. तर एक अंध व्यक्ती आहे त्याला विचारा की त्याने ते सगळं पाहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अ वॉल मॅगझिन फॉर युअर क्लास या पाठाचा आपण अभ्यास केलेला आहे. तर हा पाठ तुम्ही खूप एन्जॉय केला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.